नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवण करायला सुरुवात होते. बटाट्याचे चिप्स तयार करताना अनेकीचा असा अनुभव आहे की चिप्स लालसर काळ्या रंगाचे होतात. तळल्यानंतर खूपच तपकिरी रंगाचे दिसतात. मोठ्या प्रमाणात चिप्स बनवायचे झाल्यास जमतील ना? असे तुमच्या चिप्सच्या बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. या ठिकाणी मी 7 किलो बटाटे घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिप्ससाठी बटाटे निवडताना बटाटा हा आकाराने मोठाच असावा. सुरुवातीला या बटाट्यावरची साले काढून घ्यायची. बटाटा हा काळपट रंगाचं जाडसर आवरण असणाराच घ्यावा. पिवळसर रंगाचं पातळ आवरण असणारा बटाटा घेऊ नका, कारण त्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे चिप्स हे काळे किंवा लाल पडतात. बटाट्याची सालं काढल्यानंतर तो जास्त वेळ मोकळ्या हवेत ठेवू नका. लगेच पूर्णपणे पाण्यात बुडेल अशा पद्धतीने बटाटा टाकून घ्यायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्व बटाट्यांची साले काढून घेतली आहे. चिप्स तयार करण्यासाठी या ठिकाणी मी मोठ्या साईजची परात घेतली आहे. चिप्स बनवण्यासाठी सुरुवातीला या परातीमध्ये मी 1 जग पाणी ओतून घेणार आहे. चिप्स तयार करण्यासाठी या ठिकाणी मी चिप्सची खिसणी घेतली आहे. हे बघा, यामध्ये डिझाईनचे आणि प्लेन असे 2 प्रकारचे चिप्स होतात. पाण्यामध्येच खिसणी ठेवून यावरच चिप्स तयार करून घ्यायचे. बटाटे हे आकाराने मोठे असले की होणारे चिप्ससुद्धा हे मोठेच होतात. डायरेक्ट पाण्यामध्येच खिसल्यामुळे याचा हवेशी संपर्क येत नाही आणि हवेशी संपर्क न आल्यामुळे होणारे चिप्ससुद्धा काळे पडत नाहीत. जेवढे चिप्स या परातील पाण्यात मावतील तेवढे चिप्स आपल्याला करून घ्यायचे. 5 ते 6 बटाट्याचे चिप्स मी करून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आपले चिप्स तयार झालेले आहेत. हे बघा, हे चिप्स तयार झालेत. हे चिप्स आता मोठ्या टोकरीमध्ये भरपूर असं पाणी घेऊन हे चिप्स त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा, आत्ता तयार झालेले सर्व चिप्स या टोकरीमध्ये मी टाकून घेतेय. याच पद्धतीने सर्व 7 किलो बटाट्याचे मी चिप्स तयार करून घेतले. हे बघा, सर्व चिप्स तयार झालेत. हे तयार झालेले चिप्स आता स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे. त्यासाठी मी दुसऱ्या टबामध्ये पाणी घेतले. या स्वच्छ पाण्यामध्ये हे चिप्स यामधून काढून टाकायचे. 3 ते 4 पाण्याने हे चिप्स धुवून घ्यायचे. जोपर्यंत यामधील स्टार्च पूर्णपणे निघून जात नाही. हे बघा, चिप्स काढून घेतल्यानंतर खाली राहिलेल्या पाण्यामध्ये किती स्टार्च आहे. जोपर्यंत हे पाणी पूर्णपणे स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे. जर यामध्ये स्टार्च राहिलं तर होणारे चिप्स हे काळे किंवा लालसर पडतात. त्यामुळे 3 ते 4 पाण्याने हे चिप्स धुवून घ्यायचे. परत मी या टबामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आता यामधील चिप्स काढून यामध्ये टाकून घेते. हे सर्व धुवून घेतलेले चिप्स रात्रभर असेच ठेवायचे. त्यासाठी या चिप्सवर मी रात्रभर एक ताट झाकून ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उघडून बघूयात. हे बघा, रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे चिप्स हे तळाशी खाली जाऊन बसलेत आणि कडकसुद्धा झालेत. आता हे चिप्स पाण्यातून वाफवून घ्यायचे. त्यासाठी मी मोठ्या पातेल्यात चुलीवर भरपूर असं पाणी ठेवलंय. या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची. या पाण्यामध्येच मी 7 चमचे मीठ टाकून घेणार आहे. 1 किलोसाठी 1 चमचा याप्रमाणे मी 7 चमचे शेंदे मीठ टाकून घेतलंय आणि यासोबतच थोडीशी तुरटी यामध्ये टाकून घेतली. तुरटीमुळे चिप्स हे काळे पडत नाहीत. आता या पाण्यामध्ये चिप्स टाकून घ्यायचे. मी हे चिप्स अगोदरच चाळणीवर निथळून घेतलेत. 8 ते 10 मिनिटात हे चिप्स तयार होतील. आदनमधनं या पद्धतीने झाऱ्याच्या साह्याने हलवत राहायचं.
तुम्ही जर चिप्स खूप पातळ केले तर लवकर वाफून तयार होतील आणि जाड असतील तर 2-3 मिनिटं जास्त लागतील. आता हे चिप्स वाफून तयार झाले की नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी झाऱ्यावर यातील मी काही चिप्स घेतेय. यातील एक चिप्स घेऊन याची अशी घडी करून बघायची. यामध्ये लवचिकता आली आणि हा सहज तुटला नाही तर आपले चिप्स हे वाफून तयार झाले. तयार झालेले चिप्स झाऱ्याच्या साहाय्याने परत चाळणीवर काढून घ्यायचे. हे चिप्स पाण्यामध्ये फक्त 80% वाफवून घ्यायचे. जास्त वाफवले तर याचे वाळल्यानंतर तुकडे पडतात. मला हे चिप्स वाफवण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. आता हे वाफवून घेतलेले चिप्स मी एका प्लास्टिकच्या कागदावर एकमेकांना चिटकणार नाही या पद्धतीने उन्हामध्ये वाळत घालत आहे. ऊन जर चांगलं कडक असेल तर 1 दिवसात हे चिप्स वाळून तयार होतात. हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व चिप्स मी या प्लास्टिकच्या कागदावर या पद्धतीने वाळत घातले आहेत. पूर्णपणे वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिप्स मी या परातीमध्ये काढून घेतलेत. तुम्ही बघू शकता किती छान आपले हे चिप्स तयार झालेत. अजिबात काळे पडले नाही किंवा या चिप्सचा भुगासुद्धा झाला नाही. आता हे तयार झालेले चिप्स मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवतेय. त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये थोडेसे चिप्स टाकून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता टाकल्याबरोबर किती मस्त असे फुलून आलेत. तळल्यानंतर सुद्धा हे काळे किंवा तपकिरी दिसत नाहीत. मस्त असे पांढरे शुभ्र हे चिप्स तयार होतात. तयार झालेले चिप्स एअर कंटेनरच्या डब्यात 1-2 वर्ष आरामात टिकतात. तुम्हाला हवं तेव्हा तळून खाता येतात. यातील काही चिप्स तळल्यानंतर हे बघा मस्त असे कुरकुरीत झाले. हाताने तोडल्यानंतर अजिबात तेलकट झाले नाहीत. हे चिप्स एकदा बनवून वर्षभर तुम्ही हवं तेव्हा तळून खाऊ शकता. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने चिप्स तयार करता का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका.